बंधू भगिनी, वारकरी मंडळी, पत्रकार आणि मुख्य म्हणजे आत्ता आपण ह्या व्यासपीठाकडे बघितल्यानंतर म्हटलं तरी इथं प्रशासकीय अधिकारी पण आहेत, राजकारणी पण आहेत, आध्यात्मिक पण आहेत, पत्रकार पण आहेत. सगळे असले तरी व्यासपीठाला अतिशयोक्तीचं स्वरूप नाही, हे केवळ आणि केवळ ह्या वारकरी संप्रदायामुळंच हे मान्य करावं लागेल. कारण मी पत्रकार संघाचे अनेक कार्यक्रम करतो, व्यासपीठ जे बघितलं तर अतिशयोक्तीचं स्वरूप आलेलंच असतं. कारण बघा, आप्पा आहेत अण्णासाहेब डांगे, जे आमचं प्रेरणास्थान खऱ्या अर्थानं आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण आहे, पत्रकारितेमध्ये सुद्धा आहे, आम्ही बऱ्याच ठिकाणी आहोत, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पण आहे. परंतु आमचं ते आप्पा आमचे हे पहिल्यापासून आमचं प्रेरणास्थान आहे. आज व्यासपीठावर इंद्रजित देशमुख काकाजी खरोखर म्हणजे ज्यांच्या जिभेवर सरस्वती आहे, जिभेवर सरस्वती आहे त्या माणसं, विद्या वाचस्पतीसुद्धा म्हणा. आणि आजची तरुण पिढी कुठंतरी चुकीच्या मार्गाने जाऊ नये याच्यासाठी संदेश देणारं ते व्यक्तिमत्व आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्या व्यक्तीसाठी. कारण आम्ही पत्रकारितेमध्ये काम करताना सुद्धा काही गोष्टी आणि दाखले द्यावे लागतात. ते यूट्यूबवरचे त्यांचे एक एक यूट्यूबवरच्या क्लिप्स बघतो आम्ही आणि त्याची उदाहरणं द्यायची पाळी येते पत्रकारांना सुद्धा. अशी ही व्यक्तिमत्व आज व्यासपीठावर आहे. मग प्रशासकीय अधिकारी सगळेच आहेत. शिंदेसाहेब आहेत, संजय शिंदे तर माझे मित्रच आहेत, ते जी महसूल खात्यामध्ये आहेत. अशोक पाटील साहेब आहेत, मिलिंद आहेत, बरेच आहेत, सगळीच मंडळी आहेत. आणि सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवावे कुणासाठी, तर हा प्रभाकर पाटील आणि किशोर शहा आणि त्यांना सहकार्य करणारे जेवढे म्हणून संयोजन समितीत असणारे त्या सगळ्यांना खरोखर मी मनापासून धन्यवाद देतो. कारण खरी सामाजिकता साध्य करण्याची गरज इथनं पुढच्या काळामध्ये आहे. आणि ती कुठनं होणार, तर केवळ आणि केवळ हे वारकरी संप्रदाय दिंडी. आता ती जी छोटी मुलांनीसुद्धा इथं दिंडी आणि वारी दाखवली, त्यांनासुद्धा त्या छोट्या छोट्या वारकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि महिला दिनाच्यासुद्धा इथं महिला वर्ग आहे, सगळ्यांना शुभेच्छा देतो. कारण खरी सामाजिकता आत्ता साध्य होत नाही आहे. रोज पेपर बघितल्यानंतर इकडं बलात्काराच्या बातम्या, महिलांच्यावर अत्याचाराच्या बातम्या, किमान उद्याच्या पेपरला तरी महिलांचा सन्मान झाला अशा बातम्या येताना कुठं अशा वाईट बातम्या येऊ नयेत असं आपण अपेक्षा धरूया. परंतु सध्याच्या काळात महिलांना बळ द्यायचा, त्यांचा सन्मान करायचा म्हणायचं, महिला दिन आहे म्हणायचं, परंतु दुसऱ्या बाजूला अशी अवहेलना महिलांची होत असेल तर ती सुधारण्यासाठी हेच व्यासपीठ आणि असाच कार्यक्रम, अशीच परंपरा, अशीच संस्कृती जपली गेली पाहिजे. खऱ्या अर्थानं संस्कारातून संस्कृती आहे आणि संस्कृतीला धरूनच सुधारणा झाली पाहिजे. परंतु प्रगत राष्ट्राकडे बघितल्यानंतर केवळ सुधारणा सुधारणा आणि सुधारणा आहे. तिथं संस्कृती आहे की नाही, संस्कार आहेत की नाहीत हे बघायची पाळी येते. परंतु आज भारत देश याच्यासाठी नक्कीच प्रगत राष्ट्राच्या तुलनेत आपण पुढं आहोत की आपल्याकडं काहीतरी संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीचा खरा सिंहाचा वाटा कुठला असेल तर हा वारकरी संप्रदाय आहे. जात धर्म कुठंही काही दिसत नाही. आज थोडक्या गोष्टीत पुढं आमच्याकडे इंटरव्ह्यूला एखादा विद्यार्थी आला तर पत्र कुठल्या राजकारण्याचं आहे का त्याची योग्यता न बघता अशा पोस्टिंग दिल्या जातात. हे अतिशय वाईट आहे. योग्यता बघूनच त्याची पोस्टिंग झाली पाहिजे. हे आम्ही बघतो, पत्रकार लिहितो, बोलतो, समाज प्रबोधन करतो, पण तसं होत नाही. परंतु खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभाव कोण बाळगत असेल तर हा वारकरी संप्रदाय जपतो. ह्याचा आदर्श घेण्याची गरज आहे आणि महिलांनी पुढं जाण्याची गरज आहे. आज जीवन खऱ्या अर्थानं खेळ असेल तर तो खेळला पाहिजे म्हणतात. जीवन आव्हान आहे तर ते स्वीकारलं पाहिजे. जीवन सुख आहे तर ते उपभोग घेतला पाहिजे. जीवन सौंदर्य असेल तर त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. जीवन दुःख असेल तर त्याच्यावर मात केली पाहिजे. जीवन वाटचाल असेल तर ती योग्य दिशेनंच केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही संस्कृती आणि संस्कार आवश्यक आहेत. आणि त्याच्यासाठी आज हा सोहळा होतो आहे. आणि खरोखर मी अनेकदा धन्यवाद देतो सगळ्यांना. कारण कुठलीही व्यक्ती जन्माला आल्यानंतर कोरीपाटी आहे. संस्काराच्या लेखणीमधूनच संस्कृतीचे शब्द त्या पाटीवर लिहायचे आहेत आणि आपला जीवनग्रंथ पुरा करायचा असतो. आणि त्याच्यासाठी जीवनातली ही वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे. आणि अशाच पद्धतीनं कार्यक्रम किशोर शहा हे संयोजन मंडळींनी करावेत.
त्याला पत्रकारसुद्धा सहकार्य केल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच सांगतो. कारण कायम याला चिंता असते, एवढे एवढे छोटे छोटे कार्यक्रम पत्रकार सगळे दाखवतात आणि आमचे मोठे कार्यक्रम होतात, परंतु तुमचे नक्की तुमचं हे कुठं वाया जाणार नाही. आणि ही परंपरा अशीच जोपासावा, अशीच संस्कृती जोपासावा आणि सुधारणेकडेही मुलं गेली पाहिजेत. नुसतं मोबाईल घेऊन पण हे एवढंही विज्ञान नको आहे. काय काय वेळेला विज्ञानाचा अतिरेकसुद्धा थांबला पाहिजे, हे महिलांची जबाबदारी आहे. कारण आता अलीकडं कसं आईच मोबाईल बघत असते, त्यामुळं पोराला काय हुंदडायला मिळतं आणि पोरगंसुद्धा मोबाईल दुसऱ्या खोलीत बघत बसलेलं असतं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे सुद्धा संस्कार झाले पाहिजेत. विज्ञानही पाहिजे, त्याच्याबरोबर संस्कृतीही जपली गेली पाहिजेत. त्याच्यासाठी संस्कार असले पाहिजेत. त्याच्यासाठी वडीलधाऱ्यांचे अनुभव महत्त्वाचे असतात. अनुभव हा आधार आहे, ज्ञान हा गुरु आहे, अज्ञान हा शत्रू आहे, कामवासना रोग आहे. ह्या गोष्टी त्या वेळेला सांगण्याची गरज आहेत. आणि त्याच्यासाठी आपले काकाजी बसलेले आहेत, इंद्रजित देशमुख साहेब. त्यांचं तुम्ही जरा यूट्यूब काढून बघत जावा, नुसतं बाकीचं बघत जाऊ नका, असंही मुलांना तुम्ही सांगा. एवढंच मी या निमित्तानं बोलतो. मला बोलायची संधी दिल्याबद्दल सर्वांना